मला अतिशय आनंद आहे की नागपूरची महाराष्ट्राची दिव्या देशमुख हिने बुद्धिबळाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि ग्रँड मास्टरचा खिताब देखील या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। खरं म्हणजे किशोरवयीन अशी पहिली खेळाडू आहे की जिने या स्तराच्या चॅम्पियनशिपमध्ये या ठिकाणी भाग घेऊन ती जिंकली आहे। तसं तिने दुसऱ्यांदा याच्यामध्ये भाग घेतला। यापूर्वी देखील तिने भारताकरता अनेक मेडल्स जिंकलेले आहेत। वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी ही तिने केलेली आहे। जवळपास 35 मेडल्स ही तिने जिंकलेले आहेत, त्यापैकी 23 गोल्ड मेडल आहेत। त्यामुळे एक अतिशय होतकरू खेळाडू म्हणून आपण तिच्याकडे पाहू शकतो। अर्थात तिने कुनेरू हम्पी यांना हरवलेलं आहे, त्यांचंही मी अभिनंदन करतो। त्याही अतिशय चांगल्या खेळाडू आहेत। पण नागपूरकरांकरता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता एक आपली सुपुत्री ही या ठिकाणी अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये ग्रँड मास्टर हा खिताबही मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे आम्ही त्यांचा सन्मान करू। आपण शिवछत्रपती तिला यापूर्वी दिलेल्या राज्य सरकारने आता काही मोठ्या पारितोषिकाची घोषणा कारण की जागतिक स्तरावर तुम्ही नाव निश्चितपणे त्यामुळे ज्यांनी आपल्या भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे अशा खेळाडूंचा उचित सन्मान झालाच पाहिजे। म्हणून मी आमचे सहकारी उपमुख्यमंत्री दोन्ही आणि क्रीडा मंत्री यांच्याशी चर्चा करून आणि कशा प्रकारे त्यांचा सन्मान करायचा हे आम्ही ठरवू। निश्चितपणे या संदर्भात जर काही नवीन योजना आखण्याची आवश्यकता असेल तर त्या आम्ही निश्चितपणे आखू। आपले खेळाडू ज्या खेळामध्ये उत्तम खेळत आहेत त्यांना योग्य मदत झाली पाहिजे, वातावरण तयार झालं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला निश्चितपणे असेल। सर, गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतातील खेळाडूंमध्ये जे फरक पडलेला आहे, तर यावेळेस प्रथमच असं घडलंय की चायनाचे खेळाडू मागे होते आणि पहिल्या 2 स्पॉटसाठी भारतीय खेळाडू होते। आपण काय नाही, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की पहिल्या दोन्ही